शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त मजेत असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता वाजले बघा संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत। तर आता मी करते आता स्वयंपाक म्हणजे आज काय झालं, आज आम्ही बाहेर पोट कोणालाही जास्त भूक नाही आहे, सकाळचं जेवण जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं आता संध्याकाळी पुलाव करावा। हे ना तर खिचडी अजिबात आवडत नाही मिस्टरांना, ते म्हणले पुलाव कर, त्यापेक्षा पुलाव तर खाल्लं जाईल, खिचडी हे ना आवडत नसल्यामुळे मी करते आता पुलाव। संध्याकाळ लाईटली पाहिजे काहीतरी, आणि त्यासाठी बघा पुलावसाठी भाज्या मी चिरून घेते। कांदा बटाटा घेतलेला आहे, टमॅटो ढोबळी मिरची आणि थोडंसं कोबी घेतलेलं आहे। हे बघा थोडंसं कोबी आहे, सगळे मी भाज्या चिरून घेणार आहे आणि आलं लसणाची थोडी पेस्ट करून घेते, जेणेकरून तिला चव तर चांगली येईल, कारण का आमच्यात तिखट नाही चालत, मग निदान आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर जरा म्हणजे तिखटपणा येईल, छान तर लागेल, जास्त तिखट घातलेलं चालत नाही। असं चला मग मी करते भाजी चिरून, तुमच्याशी पुन्हा भेटते, चला तर मग। आणि सासूबाईंचं कसं 5 वाजता खाणं होतं, 5-6 वाजता फरसाण चुरमुरे चिवडे काय खाणं होतं, त्याच्यामुळे त्यांना रात्रीची भूक नसती। आपण ज्यावेळेस गृहीत धरतो त्यांना भूक नसेल त्यावेळेस नेमकी भूक असते, असं असतं त्यांचं उलटं असतं, आणि आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस त्यांना भूक नसते। चला असो, अशा प्रकारे आमच्यात एकेकांचे सगळ्यांचे नाटके सगळ्यांचं काय चालू असतं, पण स्वयंपाक करणाऱ्याला प्रश्न पडतो, समजत नाही काय करावं काय नाही, आणि राहिलं उरलं तर शिवाय ते माझ्याच माथी असतं। सकाळी ते मलाच खावं लागतं, कारण का अन्न तर टाकता येत नाही, महागा मुलाचं अन्न असतं, हे दोघं तर खात नाहीत, सासूबाई नाही मिस्टर पण नाही, त्याच्यामुळे सगळं मला तर टाकवत नाही आहे अन्न। चला असं मी करते पुलावची तयारी। हे पहा त्या कटरनी करावं म्हणलं, कटर पण नाही चॉपर, तर असं नाही चिरलं जाणार त्यात। हे पहा मी करते आता, चिरते। आज आहे बघा रविवार, उद्या सोमवार, उद्यापासून पुन्हा काम चालू, सकाळचं रुटीन चालू। चला झालंच आहे माझं, आता फक्त ढोबळी मिरची चिरायला लागली आहे। आणलं का हंडा, तेच मी म्हणणार होते, सकाळी पुन्हा मला पाणी भरायला हंडा लागतो। हां जाऊन आज मुलीकडे सकाळी ह्याचं पाणी ॲक्वागार्डचं बटन चालू करायचं राहून गेलं, त्याच्यामुळे ते पाणी कमी होतं तिच्याकडे, म्हणून मिस्टर गेले होते पाणी द्यायला। हंडा वापरायला स्वयंपाकाला पाणी लागतं, प्यायला पाणी लागतं, ॲक्वागार्डचं पाणी द्यायला गेले होते। झालं, आपण थोडं उशिराच जेवायला बसायचं, कारण का भूक पण पाहिजे ना। चला हे पहा सगळं चिरून घेतलेलं मी आता, आणि टाकते मी आता पुलाव। हे बघा इकडे अशा भाज्या चिरून घेतली, कोबी ढोबळी मिरची बटाटा कांदा टमॅटो, आणि इकडे आलं लसणाची पेस्ट केलेली आहे, आणि इंद्रायणी तांदूळ वापरून मी करणार आहे पुलाव। आणि माझ्या मिस्टरांना आवडतं इंद्रायणी तांदूळ, आम्हाला चालतं कुठलाही, पण त्यांना खाईन तर काय म्हणतात त्याला, खाईन तर तो पैसे, नाही तर राहीन उपाशी, असं असतं। चला करते मी आता इंद्रायणी तांदळाचा भात पुलाव। आता तो डबा काढते। हे पहा इकडे घेतला मी तांदूळ, निवडते मी, यावेळेस तांदूळ खूप छान आहे इंद्रायणी, माझ्या म्हणजे जावयाच्या कोणी ओळखीचं आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी जावयाने आणलेला खूप सुंदर वास आहे,
नुसता जरी भात शिजवला तरी वास खूप छान सुटतो आणि चवीला पण छान आहे यावेळेस इंद्रायणी तांदूळ, त्यामुळे तो छान वाटतो. तो बिना तुपाचा पण खूप सुंदर लागतो. चला मी निवडून घेते बघा इंद्रायणी तांदूळ. आजकाल म्हणजे तांदळामध्ये म्हणा गव्हामध्ये खडे नसतात, तर आपल्या एक हाताखालला घालावं म्हणून मी निवडून घेते. हे पाहिजे तर मी तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि आता मी या कुकरमध्ये टाकणार आहे पुलाव. चालू केलेला गॅस मी आता टाकते आता पुलाव. चष्मा जरी घट्ट तरी करून आला नाही तर असं खाली वाकले ना खाली यायचा. आज थोडासा तरी व्यवस्थित तर आहे. टाकते आता तेल त्याच्यामध्ये, 1 पळी तेल टाकलेले. हे बघा इकडे तेल तापलेलं आहे, त्यात टाकते जिरे मोहरी आणि ह्या भाज्या सगळ्या भाज्या टाकून घेते. भाज्या जास्त बघत आहे, भाज्या भरपूर घेतल्या आणि भाज्या जास्त तरी चांगल्या लागतं पुन्हा नाहीतर नाही एवढं ठीक आहे. पिवळाच पुलाव करणार मी. हळद टाकून घेते आता, तरी भाज्या फ्राय झाली की हळद टाकते. पण हे बघा हे आलं लसणाची पेस्ट पण टाकायची आता. बघा याच्यामध्ये टाकले मीठ, हळद आणि हा मसाला म्हणजे दिसायला तर चांगलं दिसलं पाहिजे आणि कमी तिखट असला पाहिजे असं करणार आहे. कलर झाला पाहिजे आणि तिखट तर कमी पाहिजे असं. तर आपण आता ह्याच्यामध्ये आलं लसणाचा वास खूप छान सुटला, लसणाचा वास छान सुटलेला आहे. आता यामध्ये टाकते तांदूळ, घेतलेले तांदूळ टाकते. इकडे पुलाव कुकरमध्ये आता लावले झाकण. चला तर मग बघूया कसा होईल, तुम्हाला दाखवते नंतर ना एंडला कसा होतो. काय माहीत आता. टाकलं तर आहे सगळं व्यवस्थित, फक्त पुलाव मसाला नव्हता म्हणून मग मी साध्या घरचा मसाला टाकलेला आहे. चला मी रेडी झाले की पुलाव रेडी झाले की तुम्हाला दाखवेन पुन्हा. हे पहा अशा प्रकारे पुलाव रेडी झालेला तयार झालेला आहे आणि तो ना इंद्रायणी तांदूळ त्याच्यामुळे तो मोकळा काही होणार नाही आहे. हे बघा अशा प्रकारे छानपैकी आमचा पुलाव. या सगळेजण पुलाव खायला. चला तर आम्हा सासूबाईंना म्हणते मी आता, सासूबाईंना म्हणते जेवायला गरम गरम पुलाव. चला या तुम्ही पण सगळेजण पुलाव खायला. तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.